बाळासाहेब ठाकरे कधीच निवडणूक का लढले नाही। महाराष्ट्रात एक असा नेता होता जो कधी आमदार झाला नाही, कधी खासदार झाला नाही, तर कधी मंत्रीही झाला नाही आणि मुख्यमंत्री तर कधीच नाही। पण तरीही मुख्यमंत्री कोण होणार, सरकार नक्की कोणाचं येणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काय असणार यावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता। इतकंच नाही तर एका काळात त्या नेत्याच्या मतदानाचा अधिकारही सरकारने काढून घेतला होता आणि निवडणूक लढवण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली होती। पण तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची ताकद कमी झाली नाही। आज मी बोलणार आहे त्यांच्याबद्दल। 1960 चं दशक सुरू होतं। मुंबई आणि महाराष्ट्र या काळात अगदी वेगाने बदलत होता। मराठी माणसाच्या नोकऱ्या, ओळख आणि अस्तित्वाचा प्रश्न चर्चेत होता। अशाच काळात एक तरुण व्यंगचित्रकार आपल्या रेषांमधून व्यवस्था आणि राजकारणावर प्रहार करत होता। त्यांचं नाव होतं बाळ केशव ठाकरे। त्यांनी मार्मिक हे साप्ताहिक सुरू केलं। त्यांच्या व्यंगचित्रांमधून त्यांनी मराठी तरुणांच्या भावना मांडायला सुरुवात केली आणि त्यांच्या सभांना गर्दी वाढू लागली। लोक फक्त व्यंगचित्रकाराला ऐकायला येत नव्हते, ते एका नव्या नेतृत्वाच्या शोधात होते। आणि मग 19 जून 1966 ला शिवाजी पार्कच्या भूमीत शिवसेनेचा जन्म झाला। हा फक्त एका पक्षाचा जन्म नव्हता, तर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका नव्या पर्वाची सुरुवात होती। शिवसेना वाढत गेली, नगरसेवक जिंकले, महापालिका जिंकली, आमदार जिंकले, खासदार निवडून आले, पुढे ते मंत्रीही झाले आणि अखेर शिवसेना महाराष्ट्राच्या सत्तेपर्यंत पोहोचली। पण या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट कधीच बदलली नाही। शिवसेनेचा संस्थापक स्वतः कधीच निवडणुकीच्या रणांगणात उतरला नाही। आजच्या राजकारणात हे जवळपास अशक्य वाटतं। पक्ष स्थापन करणारा नेता आणि तोच निवडणूक लढत नाहीये का? काय कारण असावं? कारण बाळासाहेबांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता। त्यांना पदापेक्षा प्रभाव महत्त्वाचा वाटत होता। त्यांच्यासाठी सत्ता म्हणजे खुर्ची नव्हती, तर सत्ता म्हणजे लोकांच्या मनावर असलेलं नेतृत्व होतं। म्हणूनच त्यांनी पक्ष उभा केला, नेते घडवले, कार्यकर्त्यांची फौज तयार केली, पण स्वतः मात्र निवडणुकीपासून दूर राहिले। 1995 महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं। मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी आणि त्यानंतर नारायणराव राणे। पण त्या काळात राजकीय चर्चांमध्ये एक वाक्य कायम ऐकायला मिळालं, सरकार मंत्रालयात आहे पण निर्णय मात्र मातोश्रीवर होतात। या वाक्यावर कदाचित मतभेद असू शकतात, पण एक गोष्ट निर्विवाद आहे, ती म्हणजे बाळासाहेबांचा प्रचंड प्रभाव। त्यांच्याकडे कोणतंही घटनात्मक पद नव्हतं, पण त्यांचा शब्द हजारो कार्यकर्त्यांसाठी आदेश होता आणि कदाचित म्हणूनच त्यांना किंग मेकर म्हटलं गेलं। आता तुम्हाला वाटेल की बाळासाहेबांनी स्वतःच्या इच्छेने निवडणूक लढवली नाही, पण त्यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग आला जेव्हा त्यांना निवडणूक लढवायची इच्छा होती, तरी सुद्धा ते निवडणूक लढवू शकत नव्हते। साल होतं 1987। विलेपार्ले पोटनिवडणूक। शिवसेनेचे उमेदवार होते डॉक्टर रमेश प्रभू। प्रचारादरम्यान झालेल्या भाषणांबाबत विरोधकांनी आरोप केला की धर्माच्या आधारांवर मतं मागण्यात येत आहेत। हा वाद अगदी न्यायालयापर्यंत गेला, खटला अनेक वर्ष चालला आणि 1999 मध्ये निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार 6 वर्षांसाठी रद्द केला। त्याचबरोबर निवडणूक लढवण्यावरही बंदी घालण्यात आली आणि इथेच इतिहासातला एक विचित्र विरोधाभास दिसायला लागला। ज्या माणसाने आयुष्यभर स्वतः निवडणूक लढवली नाही, त्याच माणसावर निवडणूक लढवण्याची बंदी घालण्यात आली। हा निर्णय झाला, पण त्यानंतरही बाळासाहेबांच्या सभांना तितकीच प्रचंड गर्दी होत होती। शिवसेनेचे राजकारण सुरूच राहिलं। त्यांच्या प्रत्येक विधानांवर माध्यमांचं लक्ष होतं। यातून एक गोष्ट स्पष्ट होते की राजकारणात प्रत्येक शक्ती निवडणुकीतूनच मिळते असं नाही। काही शक्ती विश्वासातून मिळतात, विचारातून मिळतात आणि जनतेशी तयार झालेल्या जवळीकीतून, नात्यातून मिळतात। आजच्या काळात जवळपास प्रत्येक नेता एखादा ना एखादा पद मिळवण्यासाठीच शर्यतीत असतो, पण बाळासाहेब ठाकरे यांनी वेगळा मार्ग निवडला। ते कधी आमदार झाले नाहीत, कधी खासदार झाले नाहीत, कधी मंत्रीही झाले नाहीत, पण महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक ठरले। म्हणूनच त्यांच्या आयुष्याकडे पाहिलं की एक प्रश्न कायम उभा राहतो, राजकारणात मोठं होण्यासाठी खरंच पद लागतं का, की लोकांच्या मनात स्थान असणं सगळ्यात महत्त्वाचं? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जर बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढवली असती
तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते का, की महाराष्ट्राचा इतिहास आज वेगळा असता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महाराष्ट्राच्या राजकारणातील इनसाइड स्टोरीज जाणून घेण्यासाठी प्युअर राजकारण या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.